हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवूया कुरडई। हे गहू आहे, हे 3 दिवस भिजवायचे। डेली याचं पाणी चेंज करत राहायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी याला दळायचं आहे। त्याचं चिक वगैरे काढून घ्यायचा, छान वगैरे छानून वगैरे एका रात्री होल्ड करून ठेवायचं, त्याने पाणी बसून जातं। आणि चौथ्या दिवशी तुम्ही करायला घ्यायचं। जेवढा तुमचं मोजून घ्यायचा चिक किती आहे त्याचप्रमाणे तुमचं पाणी घ्यायचं आहे। दोन चमचे आपण याच्यात मीठ टाकूया आणि 1 से 1.5 चमचे आपण टाकू शकतो। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि एक साईडला पाणी गरम करायला ठेवूया। बघू शकता तुम्ही, पाणीला उकळी आली आहे। आता हे जे आपण काढलेलं आहे चिक, तो हळूहळू करून त्याच्यात पाण्याच्या उकळीमध्ये टाकायचं आहे आणि एक हाताला लाटण्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून ते चिकटणार नाही। आता पाणी उकळी आलेली आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला, ढवळत राहायचं आणि एक हाताने चिक टाकायचं आणि एक हाताने आपल्याला हलवत राहायचं। हळूहळू चिक गोठत जातो। तुम्ही हे बघू शकता, याप्रमाणे हलवत राहायचं, कंटिन्यू वेळा हलवत राहायचं चिकला आपल्याला। कंटिन्यू आपल्याला चिक हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली चिक लागो ना। कंटिन्यू हलवायचं आहे आणि टाईट झालं तर समजून घ्यायचं आपलं चिक होत आलेलं आहे। आणि असं आपल्याकडे एक चम्मच असेल तर टाकून बघायचं आहे की चिक रेडी आहे का नाही। आपलं चिक रेडी आहे, आपण करायला घेऊ शकतो। कुरडईचे साच्यामध्ये टाकून कुरडई करून घ्यायच्या, अशा पद्धतीने मी केले आहे। असेच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ।